नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. छान अशी रांगोळी काढून घेतली विठ्ठलाची, देवपूजा वगैरे केली, रांगोळी काढून घेतली आणि दुपारचं जेवणाची म्हणजे खिचडी वगैरे परतून घेतली आणि नैवेद्य दाखवून दिला. खिचडी झाली खाऊन. नंतर मग संध्याकाळच्या वेळेला छानपैकी केंद्रात आलो आणि केंद्रात खूप छान असं भक्तिमय वातावरण होतं. इथं भगवद्गीताचं पठण चालू होतं. तर दर्शन वगैरे घेतले स्वामींचं. तर फोटो किती छान दिसतोय ना स्वामींचा. तर मस्तपैकी थोड्या वेळ बसलो, नामस्मरण केलं स्वामींचं, पाणी वगैरे जप केलं आणि तिथून निघालो. मी म्हटलं चला विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जाऊ. तिथे गेलो, तिथं पण मस्त छान असं भजन चालू होतं आणि मग दर्शन वगैरे घ्यायला गेलो. तर तिथे गेटला लॉक लावूनच पाया पडला आणि कसं आज एकादशी आहे, तर मस्तपैकी सगळीकडं असं भक्तिमय वातावरण होतं. छानपैकी दर्शन घेतलं, मग निघालो. तर रस्त्यामध्ये बघा किती छान विठ्ठलाची मूर्ती दिसली. नंतर मग घरी आलो, दिवाबत्ती केली देवाची, मग पणते लावली. तुळशीला पणते लावायची होती, तर पणते लावून घेतल्या. एक पणती माझ्या रांगोळीपाशी लावली छान अशी. तर सुंदर अशी म्हणजे रांगोळी मला जमली की नाही सांगा. तर रांगोळीजवळ मस्तपैकी पणती लावून घेतली. नंतर मग आपल्या मेन डोअरला म्हणजेच तिथे उंबरठ्याला पण 2 पणत्या लावून दिल्या आणि नंतर मग आपली तुळशी वृंदावन. तर माझ्याकडे ना उंबरठ्याला पण असं छानपैकी आज लेपन नव्हतं केलेलं, गुरुवारीच करते. तर मग तुळशीला 2 तुळशी आहे, तर दोघांना पण मस्तपैकी लावून दिलं. नंतर मग आपलं नैवेद्य दाखवला आणि छानपैकी संध्याकाळी नैवेद्य दाखवला. तर चला बाय. माझा मिनी ब्लॉग इथेच एंड करते. बाय.